एक नूर आदमी दस नूर कपडा ही टॅगलाईन आहे या साडी शॉपची. तर याचा अर्थ नेमका काय? मनुष्याचं सौंदर्य जर एक पट असेल, हं, तर कपड्याचं सौंदर्य 10 पट असतं. म्हणजे कपडे घातल्यानंतर त्याचं नूर बदलतो, त्याचा असा अर्थ होतो. प्रत्येक स्त्री ही सम्राज्ञीच असते. हं, हं, आपल्या घरची, आपल्या मनाची, आपल्या संसारात. हं. त्यामुळे सम्राज्ञी हे नाव मला योग्य वाटलं हां. आणि ते नाव मी ठेवलं. भारत हा आपला इतक्या विविधतेने नटलेला देश आहे, तर इतक्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे आणि त्यांचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. हं. मग असं का करू नये, हां. असं मला वाटलं आणि अच्छा. ती कल्पना मग अंमलात आणण्यासाठी मग मी हे शॉप मी सुरू केलं. ही कल्पना डोक्यामध्ये होती की काश्मीरपासून कन्याकुमारी, केरळपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी साडी आहे. की अरे माहेश्वरची साडी आहे, चंदेरी साडी आहे, भागलपूरची साडी आहे, बालुचरी आहे, मधुबनी आहे, म्हणजे कित्येक साड्या, 166 साड्यांचे प्रकार आहेत. एक तरी माहेश्वरी, एक तरी पैठणी असावी, एक तरी चंदेरी असावी, असं महिलांना वाटतंच वाटतं. म्हणजे तुमचं वय वर्ष 62, बिझनेसमध्ये उतरलात. थांबायचं नाही. हं, आतापर्यंत करत आले तेही पुढे करत राहायचं. हं. तुम्ही कधीही परफेक्ट नाही होत. हं, तुम्ही लहान मुलाकडून सुद्धा काही ना काही शिकता. हं, फक्त तो विचार तुमच्यात मध्ये हवा हं. आणि तुमचे पाय जमिनीवर हवे. ही जी सम्राज्ञी साडी आहे, तुम्हाला काय वाटतं पुढच्या 3-4 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये नेमकी कुठे असेल? एक दिवस असं वाटतं की माझ्या स्वतःच्या सम्राज्ञीच्या नावाने हां. एक साडी मी ब्रँड म्हणून तयार करायला सांगितलेली पण आहे. हं. फक्त आता डिझाईन काढून द्यायची आहे त्यांना. मुस्लिम महिलांचा जो पेहराव आहे तो साडी नाहीये. त्यांना तुम्ही काय सांगाल? अपनी पहचान हं, अपनी लिबास से नहीं, हं, अखलाक से होनी चाहिए. हं. एका वाक्यामध्ये साडी म्हणजे नेमकं काय महिलांसाठी? भारताची जी संस्कृती आहे, भारताची जी परंपरा आहे, तेच साडी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुण तरुणींना त्यांचं अर्थकारण सुधारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय आणि या सिरीजमधून आपण असे काही उद्योजकांना इथं बोलावत आहोत, त्यांच्याकडून त्यांच्या उद्योगाच्या स्ट्रॅटेजीज आणि त्यांनी हा उद्योग नेमका का निवडला, कशा पद्धतीनं रन करतायत, या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशातच आज आपण बोलणार आहोत एका साडी शॉप विषयी. मात्र ही साडी शॉप खास आहे कारण साडी म्हटलं की हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. पारंपरिक साडी सुद्धा महिला वेगवेगळ्या सणांना नेसत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जशी महाराष्ट्रामध्ये पैठणी आहे किंवा इतरही पारंपरिक साड्या आहेत, तसंच प्रत्येक राज्याची ओळख असलेली एक पारंपरिक साडी असते आणि अशा वेगवेगळ्या राज्यांमधील पारंपरिक साडीचं एक शॉप महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राच्या कराडमध्ये आहे आणि हे शॉप चालवतायत फरजाना इक्बाल. त्यांच्याकडून या साडी शॉपविषयी आपण जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. फरजाना इक्बाल आज आपल्या इथं स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. फरजाना, तसं तर मी तुम्हाला नाव घेऊन नाही बोलायला पाहिजे, पण आपण या ठिकाणी आता असं म्हणूयात की डिस्कशन करतोय बिझनेसचं आणि विमेन टू विमेन टॉक करतोय. त्याच्यामुळे एकेरी नावच घेईन मी या ठिकाणी. नाही, मला आवडेल. आणि तुमचं हे जे शॉप आहे, साडीचं शॉप, सम्राज्ञी हे नाव आहे. पण त्याच वेळेला "एक नूर आदमी दस नूर कपडा" ही टॅगलाईन आहे या साडी शॉपची. तर याचा अर्थ नेमका काय? मनुष्याचं सौंदर्य जर एक पट असेल, हं, हं. तर कपड्याचं सौंदर्य 10 पट असतं. म्हणजे कपडे घातल्यानंतर त्याचं नूर बदलतो, त्याचा असा अर्थ होतो. हं, हं. ते तर मग ही टॅगलाईन तुम्ही सम्राज्ञी शॉपला का दिली? सम्राज्ञी बघा, महिला म्हटलं नंतर ती कोणतीही महिला असू देत. हं, हं. म्हणजे अगदी न शिकलेली, शिकलेली, उच्च विद्या घेतलेली सुद्धा प्रत्येक स्त्री ही सम्राज्ञीच असते. हं, हं, हं. आपल्या घरची, आपल्या मनाची, आपल्या संसारातील. हं. त्यामुळे सम्राज्ञी हे नाव मला योग्य वाटलं हां. आणि ते नाव मी ठेवलं. आणि त्यानंतर त्याला टॅगलाईन ही दिली. हो, पण टॅगलाईन. त्यामध्येच तुम्ही वेगवेगळ्या राज्यामधल्या त्या राज्यातली पारंपरिक साडीही ठेवत असता. तर असं हे आगळं-वेगळं शॉप, कारण बऱ्याचशा साडी शॉप या असतातच. आपण बघतो की जेव्हा आपण रस्त्यानं जातो त्यावेळेला आपल्याला साडी शॉप या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दिस- दिसतात. मोठी संख्या असते. मग हे वेगवेगळ्या राज्याची पारंपरिक साडी एका शॉपमध्ये ठेवण्याची ही कल्पना कशी सुचली? कधी सुचली? तसं पाहायला गेलं तर मॅडम मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे, हं, हं. म्हणजे साड्यांच्या.
हां. पण लहानपणापासून व्यवसाय तसा करतच होते. अच्छा. मुंबईत असताना मी माऊली मसाला केला. हं, हं. त्यानंतर मी ट्युशन्स घेतल्या. आता या वयामध्ये हं. काहीतरी स्थिर असावं. हां. मग काय करता येईल? हं. म्हणून मग मी काश्मीरी पर्सचा म्हणजे नाविन्य असावं हं. कोणत्याही गोष्टीमध्ये, याचा मात्र माझा अट्टास असतो नेहमी, अच्छा. हां. की सगळे करतात ते नाही. थोडं वेगळं, हटके आणि कवयित्री असल्यामुळे ती कल्पना तर सुचतेच सुचते. हं. तसं मग मला असं वाटलं, की आता काय करता येईल आपल्याला? मग काश्मीरी पर्सबरोबर मी बघत होते, की ज्या साड्या मी निवडते आणि नेसते, त्या साड्या खूप आवडतात मैत्रिणींना अच्छा. आणि प्रत्येक वेळी कुठून आणली? हं. केवढ्याला घेतली? ही उत्सुकता असायची त्यांना. हां. मग मला असं वाटलं, की भारत हा आपला इतक्या विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्यामध्ये साडी आहे, पण ती वेगळी आहे. हं. म्हणजे राइट. वेशभूषा वेगळी आहे, हो. पण साडी ही आहेच आहे आणि साडीची क्वालिटी वेगळी. तर मला असं वाटलं, मग असा का नाही? कारण प्रत्येक ठिकाणी खूप दुकाने मी फिरते, मैत्रिणींना साड्या घेऊन देते, तेव्हा मी पाहिलं, की त्याच-त्याच साड्या, त्याच-त्याच साड्या असतात, हं, हं. मोठमोठ्या दुकानामध्ये पण. हां, हां. पण जेव्हा मी थोडा अभ्यास करायला लागले, तर इतक्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे आणि त्यांचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. हं, हं. मग असं का करू नये? हां. असं मला वाटलं आणि अच्छा. ती कल्पना मग अंमलात आणण्यासाठी मग मी हे शॉप मी सुरू केलं, दुकान अच्छा. सुरू केलं. मग हे कधी सुरू केलं आणि ज्यावेळेला सुरू केलं त्याच्यानंतर म्हणजे रिस्पॉन्स कसा कसा होता? कारण आपली महाराष्ट्रामधली ही साडी नाही साडी तर आहेच. महाराष्ट्राची जी ओळख आहे पारंपरिक साडी तर आहेच, पण त्याचबरोबर इतर राज्यातल्या सुद्धा साड्या आहेत. तर मग या वेळेला तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळाला? लोकांनी काय म्हटलं? जे ग्राहक होते, महिला होत्या त्यांचं काय म्हणणं होतं? खरं तसं पाहायला गेलं तर सुरुवात जेव्हा केली ते दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी पाडव्याला सुरुवात केली. कारण अच्छा. त्याच वेळेस दसऱ्याला मला हे दुकान मिळालं होतं हं, हं. आणि गाव माझं सातारा जिल्ह्यातील कराड. तसं लहानच गाव. हां. जेव्हा मी काही म्हटलं तर कुठून आणल्या साड्या काय तर पुणे, मुंबईला ही लोकं साड्या आणायला जातात. अच्छा. आणि आता दुकान तर टाकायचं आहे, हं, माल तर भरला पाहिजे, डोक्यात कल्पना तर आहेच. हं. म्हणून मी सुरुवातीला काश्मीरपासून सुरुवात केली कारण काश्मीरी पर्सचा माझा बिझनेस होता मुंबईमध्ये. हां. 4 वर्ष मी करत होते. हं. मग काश्मीरमधून कुर्ती आणि साडी आणायचं असं मी ठरवलं अच्छा. आणि ते आणल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स बघताना असं वाटायला लागलं, की अरे, जी कल्पना डोक्यामध्ये होती, की हं. काश्मीरपासून कन्याकुमारी, केरळपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी साडी आहे. अच्छा. आणि मग तो थोडं वाचन म्हणा किंवा थोडं सगळा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं, हं, की अरे माहेश्वरची साडी आहे, चंदेरी साडी आहे, भागलपूरची साडी आहे, बालुचरी आहे, मधुबनी आहे, म्हणजे कित्येक साड्या, हं, 166 साड्यांचे प्रकार आहेत. हं, आणि त्यातले महत्त्वाचे असे फक्त 60 साड्या आहेत आणि त्यातल्या फक्त 10 साड्या आपल्याला माहीत आहेत. हं. आणि खरंय. प्रत्येक साडीची क्वालिटी वेगळी, प्रत्येक साडीची विणाई वेगळी, सगळं वेगळं होतं. मग जेव्हा मला असं कळायला लागलं, की हा बिझनेस आपण सुरू करायचा आणि त्या पद्धतीनं मग मी सुरुवात केली. मग एक फोन करून त्यांच्याशी बोलणं करायचं, हे करायचं आणि त्या साड्या मागवायच्या. हं, हं. अशी माझी ही सुरुवात झाली. अच्छा. पण जेव्हा आपण एकच साडी असेल, म्हणजे एकाच प्रकारची साडी असेल, तर त्यावेळेला एका ठिकाणावरून ती ऑर्डर देता येते. पण तुम्ही आता प्रत्येक राज्याची पारंपरिक साडी ऑर्डर करायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा ते घ्यायचं आहे बल्कमध्ये, त्यावेळेला ही अडचणी येत असतील? हां. तर हे काय सुरू आहे माहिती आहे का, कोणताही हं. बिझनेस करताना माझं एक लक्ष असतं, हां, की भांडवल जे आहे ना, म्हणजे हां, आपलं, त्याला जे गुंतवताना रिस्क घ्यायची नाही. काही हां, लोकं म्हणतात रिस्क घेऊन बिझनेस करावा. हां. पण माझं तसं नाही. माझं अच्छा. थोडं कसं आहे, हां. की जर बल्कमध्ये 50 साड्या घ्यायच्या आहेत, हं, जर त्या ₹1000 ला मिळत असतील, हं. तर मी कशासाठी 50 साड्या घेऊ? त्या विकल्या जाणार आहेत का? हां. नाही. तर मी 1 डझनच साडी घेईन. अच्छा. मग ती मला 1400 ला बसेल. हं, चालेल ना? हं, मला नफा कमी मिळेल. पण लोकांचा रिस्पॉन्स कोणत्या साडीला किती आहे हे मला कळेल. हं. म्हणजे बिझनेस करताना अगोदर तुम्ही शिका. हां. म्हणजे कोणाला मागणी आहे, कोणत्या साडीला कोणत्या साडीला मागणी आहे मागणी हे आहे हां, ओळखून ओळखून मग मग तसं तेवढ्याच घ्यायचं. क्वांटिटीमध्ये मध्ये ती सुरुवात हां. करायची. महाग असतील तर 6च मागवायच्या अच्छा. आणि त्या जर आवडायला लागल्या, की मग जास्त हं, मागवायच्या. हं, मग हं. आणि काय माहिती का, सुरुवातीला महाग थोड्या साड्या आहेत, कारण हां. इतरांपेक्षा हे वेगळ्या आहेत. हो. मग त्या खेडेगावामध्ये तशा लवकर घेत नाहीत. हं, पण जेव्हा महिलांना कळतं, की अरे इतक्या वेगवेगळ्या साड्या आहेत, कॉटनमध्ये आहेत, सिल्कमध्ये आहेत, सेमी सिल्कमध्ये आहेत, हं, मग मात्र स्त्रिया घेतल्याशिवाय राहत नाहीत. हां. एवढा हा माझा अनुभव आहे. हं. कारण याच्यामध्ये जर तुम्ही समजा बल्कमध्ये ऑर्डर करत नाहीये, तुम्ही काही साड्याच फक्त हो, ऑर्डर हो, करताय, हो, तर हो. त्या महाग पडत असतील महाग तुम्हाला पडतात. सुद्धा. हो, हो, हो. तर मग ते कसं मॅनेज करता? हां, तेच मला नफा कमी मिळतो. माझा हां, नफ्याकडे आता नाहीयेच ओढा. हां. माझा ओढा आहे या भारतातल्या साड्या
अगदी म्हणजे सामान्य महिलांपर्यंत हां. जाव्यात. अच्छा. एकदा त्यांना त्याची महत्त्व पटलं की नाही, हं, हं. मग मी नंतर बल्कमध्ये खरेदी करेन ना. हं, हं, हं. मला आत्ता नफ्याचा विचार नाही. आत्ता या ज्या विविधता साड्यांची आहे, ती हां, हां. लोकांपर्यंत जाऊ देत. हं. म्हणजे आपल्या देशामध्ये जी विविधता आहे, आहे. साड्यांमधून सुद्धा आपली जी पारंपरिक विविधता दिसून येते, वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी साडी, ती बरोबर. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पोहोचवायची कारण आहे. बिझनेसची ही सुरुवात आहे आणि सुरुवात आहे. त्यानंतर जेव्हा ग्राहक तयार झाले, तेव्हा मग तुम्ही बल्कमध्ये ते ऑर्डर हां करू आणि शकता. आपोआप मला नफा मिळू लागेल. मग ते नंतर आहे. आता एका वर्षामध्ये मला इतके छान म्हणजे रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. महिला जेव्हा म्हणतात, की इतकी व्हरायटी आम्ही कुठेच पाहिली नाही. अहो, आम्हाला नावं सुद्धा माहीत नाहीयेत. किती तर नावं मग हे घेतात. नावं कोणकोणती आहेत? कारण आपले महाराष्ट्रामधली पैठणची पैठणी ही फेमस आहे. हं, बनारसी फेमस आहे. इतरही वेगवेगळ्या काहीच साड्या आपल्याला माहिती आहे. हां. मग ह्या वेगवेगळे जे 28 राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्या इथे, तर या सगळ्यांची पारंपरिक साडी कोणती आहे? आता मग काश्मीरची बघा. काश्मीरची कानी वर्क, हं, हं. हं. हिमाचलची पंजाबी कानी वर्क आणि आरी वर्क सुद्धा असते. अच्छा. हां आणि हां, कढाई असते. हां. पंजाबची फुलकारी असते. हं. कलकत्ताची कलकत्ता खादी असते. जामदानी असते. तांत असते. मध्य प्रदेश, तामिळनाडू, चेट्टीनाड कॉटन आहे. हं, हं. परत ह्याचं भागलपूरची भागलपुरी आहे. हं. मधुबनी आहे. बिहार. बिहारची हां, म्हणजे किती नावं घेऊ मी हां. त्याची. कर्नाटकची? कर्नाटकची हां, म्हैसूर सिल्क आहे. हां, हां. आणि बऱ्याच म्हणजे जवळ-जवळ ना मी साड्यांची आता यादी सांगितली तर बालुचारी आहे. हां, हां. ही हं. कुठली आहे? बालुचारी कलकत्ताची आहे. अच्छा. त्यावर रामायण आणि महाभारताची चित्र रेखाटली जातात. ती हं, हं. बालुचारी साडी. आणि दुसरं असं मला सांगायचं आहे, की साड्या या 3 प्रकारच्या ह्याच्यामध्ये बनतात, की जसं कॉटन आहे, हं. रेशम आहे आणि सेमी सिल्क हां, हां. या खादीमध्ये आहेत. तर हल्ली म्हणजे पूर्वी सिल्कमध्येच आणि हं, प्युअर सिल्कमध्ये बनत होत्या. हं. पण हल्ली सगळ्याच साड्या या डुप्लिकेट पद्धतीने सगळ्या साड्या बनल्या जातात अच्छा. आणि त्या स्वस्त असतात हं, हं. आणि सुरतला हा माल सर्व बनला जातो. ओके, हां, ओके. हे मग मात्र आहे. तुम्ही हे कसं ओळखता? कारण असं आहे, की आता सिल्क खूप महाग आहे हो, आणि त्यामध्ये दुसरं तुम्ही म्हणताय, की डुप्लिकेट सुद्धा साड्या बनतायत. बनतात, तर मग बनतात. त्याच्यामध्ये फरक नेमका कसा ओळखता? समजून येतो फरक. कसा? प्युअर जो असतो ना, हं, हं. तो हाताला जे आपण बघितल्यानंतर तलमपणा हं. त्याचा कळून येतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की प्युअर साडी जी असते त्याच्या जर पत्राला एखादं असं थोडंसं आपण अ, जाळून पाहिलं की नाही, हां, तर हां. त्याची राख होते अच्छा. आणि ते जर प्लास्टिक वगैरे असेल, तर हं. ते प्लास्टिकसारखं जळलेलं दिसून येतं. ओह! हां, ही ओके. त्याची ओळख असते. त्यामुळे प्युअर साडी आणि डुप्लिकेट साडी कळून येते पटकन. हं, हं, हं. हं. आणि मग जी प्युअर साडी असेल ती महाग सुद्धा असते. पण हे कळणार कुणाला? जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत हां, ना, त्यांना कारण कळते. बऱ्याचशा वेळेला फसवणूक सुद्धा होते. म्हणजे होतेच, ती होते. प्युअर नेहमी आहे. होते. हां. बऱ्याच वेळा नाही, कारण दिसताना ती शायनिंग दिसते अशी, हं, हं. पण ती प्युअर नसते. अशा हं. कित्येक महिला माझ्याकडे येऊन सांगतात, की मी 10,000 ला घेतली, 15,000 ला घेतली, पण ती साडी बरोबर नाही निघाली असं सांगतात. आता माझी सुरुवात आहे. हां. कधी-कधी मीही चुकेन, नाही असं नाही. पण हं. माझा प्रयत्न असेल, की तिथून आणलेली साडी चांगलीच असायला हवी. हं, हा हं. माझा प्रयत्न असेल. अच्छा. साडीविषयी तुम्ही एवढ्या आत्मीयतेनं बोलता आणि तुम्ही एक साहित्याची आवड तुम्हाला आहे, तुम्ही साहित्यिक स्वतः आहात. तर मग अशामध्ये ही जी साडी, ज्याच्यासोबत महिलांच्या भावना जुळलेल्या असतात, परंपरा जुळलेली असते, एक जवळीकता महिलांना असते, आत्मीयता असते. तर याविषयी काही पंक्ती तुम्ही लिहिल्यात का? भारत वस्त्रांची खाण हं, अशी मी कविता त्यावर लिहिली. कारण साहित्यिका असल्यामुळे मला असं वाटायलाच लागलं, की या साड्यांवर सुद्धा आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. हं, जम्मू आणि काश्मीरचे सौंदर्य पहाडी, जमावार, कानी आणि वर्क कढाई. हं, हं, पंजाब, हिमाचल कृषींची जमीदारी. उबदार पश्मिना, पट्टू फुलकारी. उत्तर प्रदेश प्राप्तीचे द्वार. हं, उत्तर प्रदेश मोक्ष प्राप्तीचे द्वार. टिशू, बनारसी, चिकनकारी फार. हं, बिहार जैन बौद्ध धर्माची जननी. बिहार जैन बौद्ध धर्माची जननी बनते भागलपुरी व मधुबनी. आसाम चहाची चव असते न्यारी. हं, आसाम चहाची चव असते न्यारी. एरी, पाट, मुंगा, सिल्कची अदाकारी. राजस्थानी लोकसंगीत रागदारी. हं, हं, राजस्थानी लोकसंगीत रागदारी. लहरिया, डोरिया ते कलमकारी. हं, मध्य प्रदेश भारताचे हृदयस्थान. हं, मध्य प्रदेश भारताचे हृदयस्थान. माहेश्वरी चंदेरीला मिळतो मान. गुजरात हस्तकलेचे ते भांडार. पाटण पटोला बांधणीचे आगार. छत्तीसगडमध्ये विजेची निर्मिती.
हं, छत्तीसगडमध्ये विजेची निर्मिती, लुगडा, कॉटन, सिल्कची ही प्रगती. हं, पश्चिम बंगाल पूर्वीची राजधानी. पश्चिम बंगाल पूर्वीची राजधानी तांत, बालुचारी, कांथा नि जामदानी. हं, हं, ओरिसाचे कोणार्क, जगन्नाथपुरी. हं, बनते तिथे बोमकाई, संबलपुरी. महाराष्ट्रात संत चित्रपटसृष्टी. हं. पैठणीवर छबी सुंदर मोराची. वाह! आंध्र प्रदेशची ओळख तिरुपती. हं, आंध्र प्रदेशची ओळख तिरुपती. धर्मावरम, पोचमपल्लीची निर्मिती. तेलंगणाची खाद्य संस्कृती मिसाल कॉटन, नारायणपेठ आणि गडवाल. कर्नाटकात शास्त्रीय नृत्याला स्थान, धारवाड, उडपी, कॉटनला मान. वाह! तामिळनाडू वास्तुकलेची स्थापना, कोरवाई, चेट्टीनाडचा साधेपणा. केरळला आहे मसाल्याची चटक, कॉटन कसाऊ दिसते आकर्षक. हं, हं. अशी ही कविता मी लिहिली होती. वाह! छान, छान. छान पद्धतीनं तुम्ही या सगळ्या साड्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत आणि त्या-त्या प्रदेशाची ओळख, त्या-त्या राज्याची ओळख सुद्धा तुम्ही या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही मघाशी सांगितलं होतं, की मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय हो, सम्राज्ञी साडीला. हो. तर आत्ता हे जे वेगवेगळ्या राज्यांच्या साड्या आहेत, त्यापैकी सगळ्यात जास्त प्रतिसाद कोणत्या साडीला मिळतोय? जास्तीत जास्त कोणती साडी ऑर्डर केली जातीये? आज मी जी साडी नेसली आहे माहेश्वरी, अच्छा. त्या माहेश्वरीला जास्त माहेश्वरीला हां, आणि कलमकारी कॉटन याला, चंदेरी हां, हां. याला जास्त ओके. आणि मागणी आहे. तुम्ही कराडमध्ये हे शॉप सुरू केलेलं आहे. तर तिथला परिसर आपण बघितला किंवा तिथल्या लोकांची जी काही मानसिकता आहे त्यानुसार माहेश्वरी ही साडी त्या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते? हो. कारण त्याचं असं आहे, की लग्न समारंभात या हां. साडीची खूप छान उठून दिसते. लग्न अच्छा. समारंभात. हं, हं. कोणताही सणवार असू देत, हं, हं. तरी त्यामध्ये म्हणजे साधी साडी जास्त तिचं हे नाही दिसलं, तरी दिसायला ती खूप रिच दिसते. हां, हां, हां. त्यामुळे कोणत्याही समारंभामध्ये ही साडी नेसली जाते. अच्छा. आणि एक तरी माहेश्वरी, एक हं, तरी पैठणी असावी, एक तरी चंदेरी असावी, असं महिलांना वाटतंच वाटतं. हं, हं. त्यामुळे माहेश्वरीला खूप छान प्रतिसाद आहे. बाहेर ती साडी महाग विकली जाते. मी मात्र कमी दरामध्ये विकते, तर आणखीन त्याला मग मागणी आहे. अच्छा. असं आहे. तुम्ही आता जो परिसर कराडचा परिसर सांगितला आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं माहेश्वरी साडीला मागणी आहे हेही सांगितलंय आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पारंपरिक साडी तुम्ही इंट्रोड्यूस करताय, ते विकताना दिसताय आणि मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट क्रिएट होईल असं तुम्हाला आशा आहे. पण एक गोष्ट तुम्ही मुस्लिम आहात आणि मुस्लिमांमध्ये म्हणजे असं म्हणता येईल की एक गैरसमज पसरवला जातो की मुस्लिमांचा पेहराव हा साडी नाहीये, महिलेचा पेहराव विशेषतः. तसं तर ज्या रिजनमध्ये आपण राहतो, त्या रिजनमधला पेहराव हा आपला पारंपरिक पेहराव असतो. बरोबर. पण असाही एक प्रवाह आहे किंवा असाही एक गट आहे, जो असा प्रचार करतो, की मुस्लिम महिलांचा जो पेहराव आहे, तो साडी नाहीये. त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट त्यांनी ही लक्षात घेतली पाहिजे, की हं, भारतीय संस्कृती ही गंगा, जमुना, सरस्वती आहे. सर हां, याचा मिलाप आहे हां, हां. या ठिकाणी. तुम्ही कोणताही मुस्लिम बघा, हं, ज्या राज्यात तो जातो, ती वेशभूषा, ती भाषा त्याला तो अंग अंगीकार हां. अंगीकारतो. मग असं असताना प्रत्येक समाजात किंवा अशी लोकं असतात ना, हं, तसा हा एक गट असेल. हं. पहिल्यापासून तुम्ही पाहिलं असेल, की पहिल्यांदा असं कधीच नव्हतं. हां. हा विचारही नव्हता. हं, मग आत्ताच हा विचार का? हं. मग कारण आपण गावागावात बघतो आजही बऱ्याचशा गावांमध्ये मुस्लिम महिला सुद्धा साड्या नेसतात किंवा नेसतात, नेसतात. बऱ्याचशा आपण जुन्या काळामधला जर उदाहरणं घ्यायचं ठरवलं तर त्या काळामध्ये अगदी नऊवारी साडी हो, असेल, हो. दहावारी साडी सुद्धा नेसणाऱ्या मुस्लिम महिला होत्या. होत्या, होत्या. खेडेगावामध्ये हां. आजसुद्धा मी जसं सांगितलं, की गंगा जमुना आपली तहजीब आहे, तहजीब आहे, संस्कृती आहे. हां. संस्कृती आहे. तर आजसुद्धा खेडेगावामध्ये जे आपली पीर आहेत, हं, हं. त्या पीरच्या तिथे हिंदू लोकांना पहिला मान असतो आणि तिथल्या तुम्ही महिला पाहिलात तर त्या नऊवारी साड्याही नेसणाऱ्याच अजूनसुद्धा आहेत मला वाटतं काही-काही हं, हं, हं. ठिकाणी. मग त्यानंतर थोडं-थोडं बदल होत गेला. मग कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी निघतं असं आणि हं, त्याचा प्रचार केला जातो असं मला वाटतं. पण महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर बराच सुशिक्षित वर्ग आहे हं, हं. आणि असं काय माहिती आहे का, अपनी पहचान, हं, अपनी लिबास से नहीं, हं, अखलाक से होनी चाहिए. हं. हे ट्रू. लोकांना कुठेतरी कळलं पाहिजे. राइट, राइट. मग आता मुस्लिम महिलाही या साडी घेतात?
बरोबर. त्यांचा हो, हो, प्रतिसाद हो. कसा आहे, असतो? आहे. महिला तुम्ही बघा हं, कोणत्याही धर्माची साडी असू दे, हं. कितीही मुलगी आधुनिक असू देत, तिच्याकडे साडी ही असतेच असते. हो, है खरं ना? कोणत्याही समारंभामध्ये म्हणजे अगदी फॉरेनला जाऊन राहणारी जरी असेल, तर ती भारतीय स्त्री. भारतीय स्त्री, तर ती काय सांगते आईला, "आई मला तू साडी घेऊन ठेव, त्या लग्नाला मला वापरता येईल." हं. म्हणजे साडी हा तिचा जीवनाचा अविभाज्य एक भाग आहे. भावना हां. भारताची ती संस्कृतीची ओळख आहे खरं तर हं. साडी. खरं. जेवढ्या दुसऱ्या ड्रेसमध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये परिधान केल्यानंतर चांगली दिसत नाही, तेवढी स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते. हं. ती कशी असो. सर्व स्त्रिया साडीमध्ये सर्व सुंदर स्त्रिया दिसतात असं दिसतातच, दिसतात. आणि एक भावना सुद्धा जोडली गेलेली जोडली असते. गेली आपली एक असते. प्रथा आहे, परंपरा आहे आणि प्रत्येक मुलीला, बऱ्याचशा मुलींना जेव्हा एखादा सण समारंभ असेल किंवा एखादा काही कार्यक्रम असेल, तर त्यावेळेला साडी नेसायलाही आवडते आणि आवडतेच. मोठ्या संख्येनं मुली नेसतानाही आपल्याला दिसून येतात. अगदी कॉर्पोरेटमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतील, ब्लाउजचे डिझाइन वेगळे असतील बरोबर, किंवा वेगळ्या पद्धतीनं ती नेसलेली असेल, वेगवेगळ्या राज्याच्या परंपरेनुसार सुद्धा ती नेसलेली असेल, पण साडी ही आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसते. बरोबर. आता या ठिकाणी मुस्लिम कुटुंबांचा किंवा जे काही मुस्लिम एक समाज आहे त्यांचा विषय निघालेलाच आहात, तर तुम्ही मुस्लिम समाजातून येता हं, हं. लहानपणी आणि तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही सांगताय की लहानपणापासूनच तुम्हाला उद्योग करायची आवड होती आणि बरोबर. त्याचा तुम्हाला कुठेतरी फायदा होतोय आणि आता तुम्ही साडीच्या बिझनेसमध्ये स्थिरावलात. तर असं आहे का, की म्हणजे मुस्लिम फॅमिलीजमध्ये किंवा समाजामध्ये मुलींना त्यांच्या आवडीचं जे काम आहे ते करू दिलं जात नाही किंवा त्याला कुठेतरी विरोध होतो? हो, होतो. मग त्याचं कारण काय असेल? काय माहिती का, विचार बदलले पाहिजेत. हां. माणूस सुशिक्षित झाला म्हणजे त्याचे विचार बदलले असं होत नाही. हं, जर तुम्हाला स्वतःची प्रगती करायची असेल, तर जो प्रवाह आहे पुढे जाण्याचा, प्रगतीचा, त्या प्रवाहात कुठेतरी आपणही सामील व्हायला पाहिजे. हं, मुस्लिम मुलींमध्ये खूप टॅलेंट आहे. हं, हुशार आहेत मुली. काही मुलींना शिकवल्यानंतर पायलट झालेल्या, सायंटिस्ट झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. हं, पेपरमध्ये नाव येतं वगैरे. हं. तर जी आवड आहे, त्या आवडीला घरातल्या लोकांनी थोडं सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. घरात म्हणण्यापेक्षा आपली जी समाज, सोसायटी समाज, आहे, समाज. समाज हो, हां. समाज. घरच्यापेक्षा समाजाचं खूप हे असतं आणि मला असं आता हं, जाणवायला लागलं, की ज्या लोकांना काहीच करता येत नाही, हं. तीच लोकं अशा गोष्टींना पुढे जाऊ देत हं, नाहीत. हं, हं. कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं, की तुमचाही एक अनुभव आहे, ज्याच्यामध्ये हो, तुमच्या नातेवाईकांना काहीतरी तुमच्याविषयी बोललेले होते, की हो, तुम्ही हो. काम करत नाही हां, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी एक जिद्द तुमच्या हो. मनात आली आणि तुम्ही बिझनेस करायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. तर एक तर असाही वर्ग आहे, की जो मुलींना असं म्हणतो, की तुम्ही काम करत नाही आणि एक असाही वर्ग आहे, की जो मुलींना म्हणतो, की तुम्ही काम करू नका. नाही, काम हां, करत नाही असं म्हणण्यापेक्षा, मी केलं हे सांगायचं नाही. हां. असं काही आता तुम्ही मला सांगा, आपण काही केलं असेल, तर ते हे आम्ही केलं असं सांगतो हं, ना, हं. की आपण सगळ्या लोकांना घेऊन सांगतो, की त्यांनी हां. मिळून केलं. नाही, हे म्हणजे तुम्ही स्वतः का क्रेडिट घेता असाही काहींचा सूर असतो. नाही हं, असं नाही. तर कमवलं पाहिजे. स्वतः कमवून मगच सांगितलं पाहिजे असं होतं. तर घरी राहून सुद्धा आपण बरंच काही करू शकतो हे मी दाखवून दिलं मग. हं, हं, हं. हं. आज ज्या ह्याच्यावर आहे, जे पुरस्कार मिळालेले आहेत, तर घरी राहून, घर सांभाळून कसं होतं आजकालच्या मुलींचं थोडं शिकल्यानंतर आपण सर्व्हिस केली की घराकडे दुर्लक्ष होतं. हं. पण तसं न करता आपण सर्व काही करू शकतो, याचा मी अनुभव घेतलेला आहे. हं, हं, हं. तर मग आत्ता तुमचा मानस नेमका काय आहे? पुढे काय करायचं? म्हणजे ही जी सम्राज्ञी साडी आहे, त्याचं फ्युचर नेमकं काय असेल? सम्राज्ञी साडीचं जे मी सांगितलं, की हं, मला आता मी थोड्या प्रमाणात आणते. हं. काही राज्यातील साड्या आणलेल्या आहेत. हां. आता मी फक्त फोनवर बोलून ऑर्डर करते. पण आता प्रत्यक्षात मी त्या ठिकाणी जाणार आहे. हं, हं. त्यांची भेट घेणार आहे, ते कसे बनवतात ते बघणार आहे. त्यांचे काही असतील तर मुळातच लेखिका असल्यामुळे तेही लिखाणाचा एक विचार आहेच. पण सम्राज्ञी नावाने सुद्धा एक साडी अच्छा. बनवायची आहे मला. म्हणजे एक तुमचा ब्रँड मग ब्रँड क्रिएट करा. करायचा आहे. आहे फ्युचरमध्ये आहे. बघूया आता किती. हां. पण या वयामध्ये म्हणजे तुमचं वय आता 50च्याही पुढे असेल. आता मग मी 62 संपवलेलं आहे. हां, म्हणजे 60 60 हां. नंतर हां. तर या वयामध्ये एक बिझनेस करावा किंवा या बिझनेसमध्ये स्थिर व्हावं असं का वाटलं तुम्हाला?
कारण माहिती आहे का, मी शैक्षणिक ह्याच्यामध्ये काम केलं, हं, औद्योगिक केलं, सांस्कृतिक पण केलं आणि राजकीय पण केलं. हं, खूप पळापळ होत होती, नाही हं, असं नाही. आता कुठेतरी स्थिर राहावं, पण ते स्थिर राहणं म्हणजे थांबणं नाही, हं, हं. पुढे जाणं. हां. पण ते कसं जायचं, तर काहीतरी करत जायचं. महिलांमध्ये राहिलं, की महिलांच्या स्वभाव कळतात, हं. महिलांचे विचार कळतात. मग हा बिझनेस म्हणजे माझा पर्सचा बिझनेस होताच, कारण हां, महिलांना पर्स, दागिने आणि साडी हां. या 3 त्यांच्या कमजोरी आहेत असं म्हटलं तरी चालेल. हं. कोणी असो ती महिला, तिला आवड असतेच असते. मग हा बिझनेस सुरू केल्यानंतर ती जी माझी आहे भूक म्हणतात त्याला, हां, हां. की महिलांबरोबर बोलणं, त्यांचं जाणून घेणं, त्यांना काही सल्ले देणं इंटरेस्ट हां, इंटरेस्ट कशामध्ये आहे? कशामध्ये खूप छान आपल्याला शिकता पण येतं बरं का हां, हां. बरंच काही. आपण गप्पा गॉसिप नाही करत आम्ही. हं, हं. म्हणजे महिला जेव्हा म्हणतात, की "अरे ह्याचं हे नाव मॅडम, ह्या हां. राज्यातलं हे नाही साडी आहे." हं, म्हणजे त्यांनाही सुद्धा ऐकायचं असतं. जे मी 15 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवत होते मराठी, हिंदी. हं, म्हणजे इथे सुद्धा त्यांना ते ज्ञान देण्याचंच काम करते आणि हं, त्याचं समाधान मला मिळतं आणि त्या अनुषंगाने माझा अभ्यासही होतो. हं, पुढे मागे होईन सुद्धा. म्हणजे हं, माझ्या डोक्यात यायला लागलं, की याच्यावर आपण पी-एच-डी सुद्धा करू शकतो. हं, हं, म्हणजे जर आपल्याला तेवढी हे राहिली तर करू शकतो. हं, म्हणजे आपण थोडं मनावर घेतलं तर स्त्री काय करू शकत नाही? हं. करू खरंय, शकतो. असा मी खरंय. विचार करते पुढे. हं. पण तुम्ही एक मुस्लिम कुटुंबातून येणारे, मुस्लिम समाजातून येणाऱ्या आणि तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, उच्च शिक्षण घेतलंय, तर तुमचा जो लहानपणीचा काळ होता, तो नेमका कसा होता? त्यावेळेला तुम्हाला शिक्षण घ्यायला विरोध झाला होता का? नाही, माझे वडीलच मुळात खूप आधुनिक विचाराचे होते. हां. ते पुण्याच्या ह्याच्यामध्ये फोटो जिंकोला असिस्टंट डायरेक्टर म्हणून हं, होते. आमची शेती होती भरपूर कराडला आणि त्यांचे विचार होते, की "तू मुलगी आहेस म्हणून काय झालं? तुला हं, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत." हं, म्हणजे जेव्हा मी 7वी होते त्यांनी माझं खातं बँकेत काढून दिलं हं. आणि तिथे जाऊन प्रत्येक महिन्याला तिथून व्याज घेऊन यायचं आणि ते हां. घरी कसं खर्च करायचं हे तुझं तू ठरवायचं. हं, म्हणजे असे धडे त्यांनी दिले. ₹10 कमवले तर ₹2 बाजूला टाकायचे. ₹8च खर्च करायचे. म्हणजे हे त्यांचं जे होतं ते आणि मला त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीला थांबवलं नाही. मुलगी आहेस म्हणून हे नाही करायचं, ते नाही करायचं. म्हणजे समाज जेव्हा नातेवाईक म्हणायचे, हं, तेवढ्यापुरतेच ते रागवायचे मला. पण हं, नंतर दुसऱ्या दिवशी "अरे कॉलेजला नाही गेली?" "नाही शिकायचं आहे." म्हणजे त्यांना शिक्षण गेलं पाहिजे, मुलीला सगळं आलं पाहिजे. त्यामुळे काय झालं माझे विचार देखील तसे होत गेले. एक हं. स्वतंत्र विचार म्हणतो, आपल्याला विचार करायची संधी मिळाली ना हां, त्यावेळेस. हां. कुठल्या ह्याचे दडपण नाही आलं. हं, तर त्यामुळे मला असं वाटतं, की मी कुठे अडले नाही किंवा मी हं, थांबले नाही. हं, रोज नवीन-नवीन काही ना काही विचार करत राहते. काहीतरी करावंसं वाटतं. ते विचार वडिलांच्या म्हणतात, की नाही घरातून हा विचार आला पाहिजे. हं, हं, हं. घरातून थोडं सपोर्ट केला पाहिजे, हां. की मुलीला काय करावं? मुळात मुलीने नेमकं हां. काय करावं? हां. आता माझी मुलगी ती ड्रॉइंग खूप छान काढते. हं. तिला आम्हाला वाटत होतं ती हुशार आहे. हां. तिने चांगलं काहीतरी डॉक्टर वगैरे व्हावं. पण तिला कॉस्ट्यूम डिझायनरच व्हायचं होतं. म्हणजे तिला आर्टमध्ये हां. आर्टमध्ये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे काही शिक्षण असतं का? बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण ती म्हटली, "नाही, मी करते." हं, आज तिने जवळ-जवळ 15 फिल्ममध्ये हं. काम केलेलं आहे ॲज अ अच्छा. असिस्टंट म्हणून. मला खूप आवड म्हणजे त्यांचं जेव्हा काम बघते तर नवीन, हं, हं. नवीन काहीतरी करा. हं, प्रत्येकजण करतं ते आपणच केलं पाहिजे असं नाही. हं. त्यामुळे आणि एक असाही एक मतप्रवाह असतो, की जेव्हा आपल्याला म्हणजे बिझनेस करायचा आहे किंवा सामान्य भाषेमध्ये धंदा करायचा आहे, त्यावेळेला शिक्षण लागत नाही, असंही म्हणतात. पण तुम्ही आता जिथपर्यंत आलेला आहात, जेवढे तुम्ही व्यवसायसुद्धा केले, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी केलेल्या हो, आहेत, हो, शिकवणी हो, वर्गही घेतले. हो. तर मग या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे शिक्षण असल्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करू शकलात? हां, शिक्षणाची जोड हवीच हवी. हं. हं. पण मुळात तुम्हाला काहीतरी नवीन कल्पनाही सुचली पाहिजे. हां. हं. आता कल्पना केव्हा सुचते? जेव्हा तुमचं वाचन होईल, हं, जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकाल, हं, काही व्याख्यानं ऐकाल. हं. तर या गोष्टींमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं, तर हं, बरोबर तुमचे विचारही बदलतील ना. हं. राइट. हं. अध्ययन हे तर केलंच पाहिजे. बरं ठीक आहे, शिक्षण नाहीये, तर चांगल्या गोष्टी बघा, हं, चांगल्या गोष्टी वाचा, मोठ्यांची व्याख्यानं ऐका. हे व्याख्याने जे असतात ना, ते आपल्या विचारांना खाद्य मिळवून हं, देतात. त्या गोष्टी तर आपण करू शकतो. हं. टीव्ही समोर फक्त सासू-सुनेचं सीरियल बघण्यापेक्षा हां, हां. हे अशा मोठ्या लोकांची व्याख्यानं आणि मला ती खूप आवड म्हणजे पहिल्यापासून. आपले हां, विचार प्रगल्भ विचार होतात. प्रगल्भ होतात. नवीन-नवीन आपल्याला सुचत राहतं. हं, मोठ्या लोकांचे विचार, चांगले विचार हं, ऐकत राहावेत. हं. तेवढं जरी त्यांनी केलं म्हणजे मी काय म्हणते मनोरंजन हे हवंच, हां. पण एखादा तास काढा ना हं. यासाठी. राइट, हं. राइट.
आणि आता तुम्ही म्हणजे तुमचं वय वर्ष 62 बिझनेसमध्ये उतरलात आणि एक वेगळी कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही या बरोबर. बिझनेसमध्ये उतरलेला आहात. तर या सगळ्या जर्नीमधून तुम्ही नेमकं काय शिकलात? या सर्व जर्नीमधून मी थांबायचं नाही. हं. आत्तापर्यंत करत आले तेही पुढे करत राहायचं. हां, पण त्याचबरोबर जेव्हा जे वेगवेगळे अनुभव मला मिळत गेले, हां, ते इतके चांगले होते. हां. महिलांचे या व्यवसायात हं, आल्यानंतर हं. किंवा पूर्वीच्या पण ह्याच्यामध्ये. तर मी स्वतः घडत गेले असं म्हटलं तरी चालेल. अच्छा. या सगळ्या ह्याच्यातून हं, हं. घडत गेले. हं. म्हणतात ना, की आपल्याला दुसरीच लोकं बरंच काही शिकवतात. हं, हं, हं. म्हणजे नेहमी विद्यार्थी राहिलं पाहिजे. विद्यार्थी राहणं चांगलं असतं नेहमी. हं, तुम्ही कधीही परफेक्ट नाही होत. हं, तुम्ही लहान मुलाकडून सुद्धा काही ना काही शिकता. हं, फक्त तो विचार तुमच्यामध्ये हवा हं, आणि तुमचे पाय जमिनीवर हवेत. हं. तेव्हा तुम्ही विचार करता. आणि आता जे मुलं-मुली असतील, ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे, विचार करतायत ते बिझनेसमध्ये येण्याचा, मात्र नेमकं काय करावं, ही दिशा त्यांना सुचत नसेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमची आवड कशात आहे, हं, ते अगोदर जाणा. कोण कारण जी आवडीची असते ना, त्याच्यामध्ये माणूस कितीही कष्ट पडले, हं, तरी ते करतं. जबरदस्तीने नाही. त्यामुळे ती आवड आहे ती जपा. नवीन कल्पना आणा. हं, मी हा बिझनेस करते, म्हणून 4 जणांनी तोच बिझनेस करावा, हे बरोबर नाही. हं. त्यामुळे काय होतं, तुमचे जे गिराईक असतात ते विभागले जातात. हां. म्हणजे एक चांगला बिझनेस करत असतो, त्याचंही हे होतं. हं, त्यापेक्षा त्यामध्ये नुसतं नवीन मी काय देईन हं, हं, किंवा दुसरा नवीन काय चालू करेन, हे मात्र बघा. हं, म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये मला असं हे खूप जाणवतं. हं, अरे, आज यानं वडापाव काढला, उद्या त्याने काढला, हं, परवा त्याने काढला. हं. हे विभागलं जातं ना, त्यापेक्षा दुसरं मी काय नवीन खूप आहेत वस्तू अशा नवीन करण्या त्यामध्ये लक्ष दिलं हं, पाहिजे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की जर एकच व्यवसाय आहे आणि तो यशस्वी झालाय, तर त्याच्यामध्ये 10 जण उतरले, तर ते विभागले जातात. विभागले जातील. जे काही कष्ट प्रॉफिट आहे, ते विभागलं जाईल त्या 10 लोकांमध्ये. त्यापेक्षा गरज नेमकी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आहे आहे. किंवा हं, त्याच्यापेक्षा दुसरं काय चांगलं मी करू शकतो. हं, ठीक आहे, वडाच करा ना, मग त्याला शेप वेगळा द्या, त्याची चव तुम्ही बदला. हं, असं काहीतरी नवीन करा, नवीन कल्पना आणा तुम्ही, असं हं. माझं म्हणणं आहे आणि बिझनेस त्याच्यातून करताना. मग नाविन्य आणि बिझनेस हां, करताना दुसरी गोष्ट आणखीन मी हं. मध्ये तोडते हां, तुम्हाला, हां. बोला, बोला. की रिस्क काही काय ना आपल्या जवळचं आहे सगळं भांडवल हे करतात. हं, नाही. हं. थोडं करून स्टेप बाय स्टेप पुढे जा. अच्छा. हां. म्हणजे जरी भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये असलं, तरी सुद्धा ते पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं हां, नाही, नाही. असं सुरुवात म्हणता जेव्हा तुम्ही? हां, करताना एक तर पूर्ण अभ्यास करून बिझनेस चालू करा किंवा हं, माझ्यासारखं हं. सुरुवात करून अभ्यास करा. हां. हं. एकदम मायनसकडे जाऊ नका. हां. हाही एक विषय आहे. हं, हं. त्यामुळे काय तुम्हाला जेव्हा बिझनेस चालायला लागेल, चांगला फोफावायला लागेल, तर तुम्हाला आनंद होईल. तर म्हणजे तो त्यावेळेला कॅल्क्युलेशन करणं हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. करणं जरुरीचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं हे रिस्क घेणे. हो, हो. मह थोडं बहुत, हं. जास्त नाही. असं. तर तुम्ही अर्थशास्त्राच्या स्टुडंट सुद्धा राहिलेल्या हो, आहात. तुम्ही हो. त्याच्यामध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की एखादा बिझनेस करण्यासाठी कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे आपल्यामध्ये? एक तर तुम्ही जो बिझनेस करता ना, तो चांगल्या क्वालिटीचा असावा. हां. तुम्ही गुणवत्तापूर्वक तो कुठली मग खाद्यपदार्थ असो किंवा दुसरी हं, कोणती हं. असो. त्यामध्ये तुम्ही समझोता करू नका. काही दिवस तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल. पण हं, जेव्हा लोकांना कळेल ना, नाही क्वालिटी आहे, हं. तर मग क्वांटिटीने लोकं तुमच्याकडे हां. येतील. आणि त्या व्यतिरिक्त इतर म्हणजे फोकस असेल किंवा एक स्टडी लागते. हं, हं, हं. असं म्हटलं जातं, की हो, तुम्हाला हो. एखादा बिझनेस करायचा करायचं असेल, तर स्टडी. त्याचं सखोल रिसर्च करा रिसर्च करा. आणि त्यानंतर त्या बिझनेसमध्ये उतरा. मग हो, सगळ्या गोष्टींकडून म्हणजे त्याच्यामध्ये चॅलेंजेस नेमके कोणकोणते येऊ शकतात किंवा पुढे गेल्यानंतर भांडवल किती लागेल, या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करा आणि त्यानंतर बिझनेसला सुरुवात करा, असंही म्हटलं जातं. हां, तसं करा हं, किंवा तुम्हाला जर करायचा असेल, अभ्यास नाहीये, तर सुरुवात थोड्या-थोड्यापासून करून शिकत जा ना. हं. मग वाढवत जा ना. हां. कस्टमरसुद्धा तुम्हाला बरंच काही शिकवतात. राइट. ज्यांच्याकडून तुम्ही माल घेता तेही तुम्हाला बरंच काही शिकवतात. हं, असं नाही की सगळी लोकं चांगली भेटतात यामध्ये. हं, काही हं, लोकं तुम्हाला फसवतातही. पण एकदा फसल्या गेल्यानंतर वारंवार फसू नका ना. हं. बरोबर की म्हणजे नाही? जी काही चूक झालेली हां, आहे चूक त्याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करा. चूक सुधारण्याचा प्रयत्न करा हं. आणि होईल आणि नंतर तुमचा मग बिझनेस चांगला चालू लागेल, हेही मात्र मला खात्री आहे. अच्छा. हं. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला म्हणजे ही जी सम्राज्ञी साडी आहे, तुम्हाला काय वाटतं पुढच्या 3-4 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये नेमकी कुठे असेल? तुमचं व्हिजन काय आहे त्याविषयीचं?
तेच सांगितलं, की आत्तापर्यंत मी प्रत्येक राज्यातली जी साडी आहे, हां. जी पारंपरिक साडी आहे किंवा सेमीसुद्धा आहे हं, हं. त्याच्यातल्या, त्या मी आणते पण तिकडच्या आणते. हां, पण एक दिवस असं वाटतं, की माझ्या स्वतःच्या समृद्धीच्या नावाने हां. एक साडी मी ब्रँड म्हणून तयार करायला सांगितलेली पण आहे. हं. फक्त आता डिझाइन काढून द्यायची आहे त्यांना. अच्छा. हां, चंदेरी साडी ही जी आहे ना, ती हं, खूप हं. लोकप्रिय आहे हां. महिलांमध्ये. पण पूर्वी कसं ऑर्गेन्झामध्ये चंदेरी साडी मिळत होती आणि हं. त्याची कॉस्ट पण जास्त होती. तर काही महिलांनी मला येऊन सांगितलं, की "मॅडम ना, ह्या ठेवल्यानंतर साड्या ना ह्याला चीर जाते." हं, हं. आता मग तसं ऐकल्याबरोबर मी जे बनवतात ना उत्पादक, त्यांना मी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. हं. साडीची क्वालिटी तीच ठेवा, पण ही वर्षानुवर्ष साडी टिकेल अशी साडी बनवा ना. हां. त्यांनी लगेच ती सुरुवात केली. कतांमध्ये आम्ही बनवायला सुरुवात केली वगैरे. असंच काहीतरी सांगून नवीन आपण काहीतरी करावं, हं, असं हं. वाटतं. बघूया. तर एका वाक्यामध्ये साडी म्हणजे नेमकं काय महिलांसाठी? सुंदर दिसण्याची एक खूप सुंदर ही म्हणतात ना, हं. अशी साडी. साडी म्हणजे महिलांच्या जीवनातला अविभाज्य ज हां, भाग आहे तो. हां. अं, भारताची जी संस्कृती आहे, भारताची जी परंपरा आहे, तेच साडी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य. हं. वाह! छान. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या बिझनेससाठी आणि इथे आलात, छान गप्पा मारल्या, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं. आपण मला बोलवलंत या ठिकाणी. आपल्या चॅनलचेही मी खूप खूप आभार मानते आणि आपलेही. धन्यवाद. थँक यू सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, काही ॲडवाईस करायचं असेल किंवा स्टार्टअप असेल आणि इतरही जे बिझनेस आहेत त्याविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.